तर मित्रांनो आता आपण त्या गुफेपाशी आलो आहे, ज्या गुफेमध्ये ना शिवशंकराने आपल्या जटा वगैरे आपल्याला तुम्हाला वन वगैरे पाहायला भेटतील. तर चला मी तुम्हाला त्या वन वगैरे दावतो. तर ही गुफा आहे बघा. तर ह्या गुफेमध्ये ना शिवशंकराने आपले जे जटा वगैरे आपले त्याचे वन वगैरे तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीने इथं वन वगैरे तुम्हाला बघायला भेटतात. आणि या गुफेचं महत्त्व असं आहे की असं म्हणतात की येथे ना गुप्तलिंग आहे, म्हणजे जे डोळ्याने दिसत नाही ते गुप्त आहे आणि ज्याचं नशीब असेल त्यालाच ते गुप्तलिंग दिसतंय. तर अशी ही गुफा आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या गुफेमध्ये तुम्ही जर बघितलं तर हे जे पाणी आहे ना, तर दगडामधून पूर्णपणे फिल्टर होऊन पाणी येतं आहे. आणि कावडीच्या वेळेस याच्यामध्ये पाणी वगैरे नसतं, पण आता दगडामधून पूर्णपणे फिल्टर होऊन पाणी येतं आहे. म्हणजे चमत्काराची गोष्ट आहे. हे तुम्ही खडक बघताय वरती पूर्णपणे, तर ह्याच्यामधून पूर्ण जे पाणी आहे ते पाझरून खाली येते आणि एकदम फिल्टर होऊन येते, एकदम शुद्ध पाणी. तर तुम्ही बघू शकता या गुहेमध्ये शिवशंकरांनी जटा वगैरे आपटलेले आहेत, त्याचे वन वगैरे तुम्हाला बघायला भेटते.